सर अंटार्क्टिकाचं विचारू शकतात का? का नाहीत विचारू शकणार? बर्फाच्छादित प्रदेश आहे पूर्ण अंटार्क्टिका म्हणून. तुम्हाला माहित आहे की बाबा ही जे राव आहे तर आता ही पृथ्वी नीट बघा, इथं जी तुम्हाला ग्रीन दिसतंय का तेवढ्या प्रकारे फक्त एक खंड आहेत, बाकी ब्ल्यू जिथे दिसतंय तेवढं सगळं पाणी आहे. आणि ही पाण्याचा बर्फ अंटार्क्टिकामध्ये झालेला आहे, ध्यानात ठेवा. ओके, असो आता मी तिकडं सांगत बसणार नाही की ओझोनचा कसा क्षय होतो, क्लोरोफ्लोरोकार्बन काय करत आहे सध्याला. क्लोरोफ्लोरोकार्बनमुळं अंटार्क्टिका खंडावरचं जी काय O3चं म्हणजे ओझोनचं स्तर आहे ते ओझोनचा स्तर कमी होत चाललेला आहे. त्याच्यामुळं सूर्याची जी अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते अल्ट्राव्हायोलेट रेज बर्फांवर पडालेत, बर्फ वितळायला लागलाय आणि जगभरातली समुद्राच्या पाण्याची पातळी काय व्हायला लागली, उंचावायला लागली. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या लक्षद्वीपमध्ये 36 बेटं होती अगोदर. लक्षद्वीपमध्ये किती बेटं होती? 36 अगोदर होती. त्यापैकी 10 बेटांवर फक्त मनुष्य वस्ती होती. किती? 10. आता 36 बेटं राहिले नाहीत, आता 35 बेट आहेत लक्षद्वीपवर. लक्षद्वीप कशापासून बनलाय तुम्हाला माहित आहे? प्रवाळ खडकांच्या कीटकांच्या संचयनापासून. प्रवाळ कीटकांच्या संचयनापासून लक्षद्वीपची भूमी बनली. आणि 36 बेटापैकी आता एक बेट कमी झालंय, रिसेंटली अपडेटेड झालंय, ह्या एक 4-5 महिन्यामध्ये अपडेट झाला असेल. 35 बेट आहेत, लोकवस्ती काय 10 वरच आहे, ती काय कमी झालेलं नाही. म्हणजे सांगायचं काय, जर अंटार्क्टिकामधला बर्फ पगळला तर समुद्राची पातळी काय होणार आहे? वाढत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, काही समुद्राच्या किनाऱ्याच्या कडची जी काही ठिकाणं आहेत ती सगळे कुठं जाणार आहेत? कालांतराने पाण्यामध्ये. असो, त्याचं टेन्शन आताच घेऊ नका, भरती पडती आपली तुमच्या डोक्यात. तर आता पुढचंच बघा इकडं आपण त्यानंतर रेखावृत्त बघूया थोडक्यात. हे आपल्याला डीप घ्यायचं नसतंय पेपरला. चला इकडे बघा आता. हा रेखावृत्त आता मी सांगितलं का तीच येणार आहे यामध्ये. बघा, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या पृथ्वीवरच्या उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला, ह्याच्यामध्ये उभ्या एक शब्द महत्वाचा आहे बरं का. म्हणजे उभ्या रेषा कसल्या? अर्धवर्तुळाकार रेषा. म्हणजे तुम्ही असं कलिंगड कसं कापता, असं चाकू घालून मधनं असं ट्रॅक करणं खाली, त्याला म्हणायचं अर्धवर्तुळाकार. काल्पनिक रेषांना काय म्हणायचं? रेखावृत्त म्हणायचं. आता मूळ रेखावृत्त बघा, म्हणजे कुठंतरी एकाला शून्य म्हणावं लागेल ना. जसं आपण विषुववृत्ताला शून्य अक्षवृत्त म्हणलं होतं, तसंच एक उभी रेषा आहे अशी करेक्ट मधनं गेलेली, आणि त्या उभ्या रेषेला आपण काय केले? शून्य रेखावृत्त म्हणलं. शून्य रेखावृत्त. आणि ती कुठे गेलेलं आहे बघा? ती लंडनला गेलेलं आहे. लंडनच्या ग्रीनिच ह्या शहरापासून गेले. शहर आहे लंडन मधलं. आपल्या इथं कसं बारामती शहर असते, पुणे शहर असते, सोलापूर शहर असते, सातारा शहर असते, तसंच इंग्लंडमध्ये ग्रीनिच नावाचं शहर आहे. आणि त्या ग्रीनिच मधनं गेलेली जी उभी रेषा आहे तिला शून्य अक्षवृत्त रेखावृत्त म्हणलंय. तिला शून्य रेखावृत्त असं म्हणलंय. आणि काल्पनिक आहे अंदाजे. तुम्ही तिथे जाऊन बघा, असं एक मस्तपैकी पट्टी वाढलेली आहे लांबकी, आणि तिला सांगितलं की ह्याच्या इकडं पूर्व गोलार्ध, ह्याच्या तिकडं पश्चिम गोलार्ध. म्हणजे पूर्व गोलार्ध त्या ही जी रेष ओढली आहे, ह्या रेषेपासून इकडल्या साईडला पश्चिम गोलार्ध आणि इकडल्या साईडला पूर्व गोलार्ध. आपला भारत कुठं आहे ती महत्वाचं आहे. भारत ह्या इथं आहे आपला, म्हणजे आपला भारत पूर्व गोलार्धात आहे. आणि दक्षिणेला का उत्तरेला आहे? तर उत्तरेला आहे. म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात भारत आहे आपला. हवा ही कप्पा थोडक्यात, हे कप्पा, ह्या कप्प्यामध्ये आपण येतोय. ओके, पुढे बघूया आपण ती. या रेखावृत्तावरून जागतिक प्रमाण वेळ म्हणजे जगाची टाइम, ए बाबांनो सगळीकडे टाइम झोन असते. आपल्या भारतामध्ये आपण जी टाइम मानतो, आता तुम्ही कलकत्त्याला फोन लावा ह्या टायमाला आणि विचारा किती वाजले असतील, बरोबर ती टायमिंग सांगते बघा किती वाजले. ती आत्ताचा टायमिंग ती कला ही कला सारखा आहे. पुण्यामध्ये फोन लावा सेम टायमिंग, मुंबईमध्ये फोन लावा सेम. बदलते का रे? रात्री 7 वाजता समजा तुम्ही सगळीकडे फोन लावले, सगळीकडे 7च वाजलेले असणार ना, कारण भारताची प्रमाण वेळ ही एक आहे. आणि कुठून गेलेली आहे? उत्तर प्रदेश मधून गेली. मिर्झापूर 82.5 म्हणजे 82°30 82.5 पूर्व रेखावृत्तावर आहे. आले का लक्षात? शंकरगड मधून गेली उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर, प्रयागराज, शंकरगड. ह्या शंकरगडवरनं अपडेट झाले की आता शंकरगड आले तिथं. म्हणजे आधी आपण काय म्हणतो तो UP, पुन्हा प्रयागराज, प्रयागराज मध्ये पुन्हा पुढं मिर्झापूर. हा मिर्झापूर म्हणल्यावर आपल्याला कालीनबाई आठवतेत. आणि त्याच्यामध्ये आपण आता शंकरगड लक्षात ठेवायचा आहे. शंकरगड एवढं ध्यानात ठेवावं लागते. काय सांगता येत नाही कुठं प्रश्न कधी येईल ती. आलं लक्षात? तर आपल्या भारतात अशी एकच आहे, सगळीकडचा टाइम एक आहे, म्हणजे भारतात एक आहे. जगात सगळ्यात जास्त रशियामध्ये प्रमाण वेळ आहेत 11. किती? 11. आता रशियाचं नाव ऐकून तुम्हाला कुतूहल वाटलं असेल, पण 11 प्रमाण वेळ कुठे आहेत? रशियामध्ये आहेत.
अमेरिकेत कमी आहेत रे, 4-5 काहीतरी अमेरिकेमध्ये आहेत. म्हणजे सांगायला काय लागलो, एक क्षेत्रफळ जास्त असल्यामुळे प्रमाण वेळ, आणि प्रत्येक देश ठरवू शकतो आपले आपले प्रमाण वेळ कोणती. उद्या भारत 2 ठरवू शकेल, 3 ठरवू शकेल, पण गोळ होते. आपली माणसं लय शिकलेली असतात. असो, जाऊ द्या. पुढं बघा, पुढं बघा काय सांगते ती. हे भारताच्या भूगोलात मी कव्हर करतो तुम्हाला. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रेखावृत्त काय, अक्षवृत्त काय हे समजणं. तर रेखावृत्त काय आतापर्यंत कळले आपल्याला, उभ्या काल्पनिक रेषा, त्याला काय म्हणणार आपण, रेखावृत्त म्हणणार. एक मूळ रेखावृत्त कुठनं गेली, लंडनच्या ग्रीनिच मधनं. तिला आपण किती रेखावृत्त म्हणलंय, 0. ती जगाची काय आहे, जागतिक प्रमाण वेळ निश्चित करते, म्हणून त्याला ग्रीनिच रेखावृत्त असं म्हणलंय. आणि मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस, आता बघा ही मूळ रेखावृत्त, ह्याच्या पूर्वेस म्हणजे बघा हिकल्या साईडला, कधी बी उजवा हात आपला पूर्व असते. मग हिकल्या साईडला किती आहेत, 180. थांबा जरा, थोडं इथं गोळ झालाय, 179 तिथं. हे जरा थोडं काय झालंय, गोळ झालाय, 179 तिथं. बरं ठीक आहे, 180 180 तरी केलं तरी चालेल. इथं 179 आहेत, इथं 179. तुम्ही म्हणणार सर मग इथं बरं आहे की 18 18 36 होते. अरे थांबा 2 मिनिटं, 179 179 आणि ही 1. मग 179 19 किती झाले, 358. मी बेरीज केले, 9 9 18ला 1 हातच्या आले, 7 7 14 1 15ला 5 हातच्या आले, 2 आणि 1 3, 358. ही शून्याची जी आहे ती 1, म्हणजे 300 झाले 59. मग सर अजून एक कुठं आहे, त्यासाठी मी तुम्हाला 179 म्हणलंय, कारण जी येणार आहे आता ती लय महत्वाची आहे. 180वी करेक्ट ह्याच्या पाठीमाग आहे. ही गोल आहे रे बाबांनो, ही गोल आहे, हाय असं उभं नाही. ही समोरच्या साईडला तुम्हाला एक दिसते, म्हणजे ह्याच्या पलीकडल्या साईडला पण एक असणार ना. मग तिथं 180 अंशावर जी एक आहे ह्याच्या पाठीमागची, तिला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात. ती डिफरंट आहे, ती डायरेक्ट हिच्यामध्ये मोडत नाही. मग ही 179 साध्या, ही 179 साध्या, 179 179 358 रेखावृत्त साधे आहेत. एक रेखावृत्त 0 आहे आणि ती जगाची प्रमाण वेळ निश्चित करते, म्हणून तिला ग्रीनिच म्हणलंय. म्हणजे झाले 359. आणि ह्या ग्रीनिचच्या करेक्ट पाठीमागची जी आहे तिला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणलंय, आणि ती पाठीमाग आहे. थोड्या वेळानं आपण बघू, येणार आहे ती पुढं. ओके, तर अशा रेखावृत्ताची संख्या किती आहे टोटल, 360 आहे. 361 म्हणायचं नाही. काही जण काय करतात माहिती आहे का, अक्षवृत्त वर 90, खाली 90, 1990, 180 आणि ही मधलं 181. त्याच प्रकारे रेखावृत्ताला तसं करायचं जातात. इकडं 180, इकडं 180, 180 180 360 आणि ही 1 361. ही पूर्णतः चुकीचं आहे. रेखावृत्त फक्त आणि फक्त 360च आहे, 1 वाढवायची नाही. म्हणून तुम्हाला 179 ग्रीनिचची 1 358 आणि पाठीमागची 1 360 असं मी तुम्हाला सांगितलं. काय अडचण नाही. आपल्या सर्वच पुस्तकात हे असा तक्ता दिलेला असतो, त्यामुळे पोरांच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. ह्यासाठी पोरांनो एक मार्गदर्शक, एक बॅच करण्याची गरज असते. आता इथं सुद्धा बघा काय म्हणलंय, जाणून बुजून कंटेंट असाच राहू द्या तुम्हाला समजायला. पूर्वेस 180, पश्चिमेस 180, 360. अरे असं नाही, पण आंतरराष्ट्रीय वार रेषेचा उल्लेख नाही, असं सगळीकडे डाटा असतो. तुम्ही नेटवर जरी बघितलं तर अशाच पद्धतीने सांगितलं जाईल तुम्हाला. ओके, असो. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील भागास, आता ही मूळ रेखावृत्त आहे, ह्याच्या पूर्वेकडल्या भागाला पूर्व गोलार्ध म्हणतात. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. आणि पश्चिमेकडल्या भागाला मग काय म्हणणार, पश्चिमेकडल्या भागाला पश्चिम गोलार्धच म्हणणार की दुसरं काय नाव देणार तिथं. पश्चिमेकडल्या भागाला पश्चिम गोलार्ध म्हणतात. रेखावृत्तामुळे एखाद्या ठिकाणाच्या वेळेचा अंदाज, बाबांनो वेळेचा अंदाज, वेळेचा. अक्षवृत्तानं हवामान कळलं होतं तुम्हाला, अक्षवृत्तानं दिवस रात्र हवामान अक्षवृत्तानं कळत होतं. हिथं आता अक्षवृत्तानं तुम्हाला हवामान कळत होतं, ऋतू कळत होते. आता हिथं तुम्हाला वेळेचा अंदाज म्हणजे दिवस रात्र रेखावृत्तामुळे असतं, अक्षवृत्तामुळे नसतं. असा गोल फिरला की बघा, तुम्ही सूर्य समजा माझ्याकडे बघताय, असा गोल आहे तुमच्याकडे सूर्याकडे, 2 मिनिटांना असं फिरलं की ही रेखावृत्त उभी तिकडल्या साईडला गेली की पाठीमागे काय येणार, पुन्हा इकडं सूर्य येणार, तिकडं अंधार येणार. म्हणजे गोल फिरतोय असा. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत, तुम्हाला माहित आहे स्वतःभोवती फिरत फिरत ती कोणाभोवती फिरती, सूर्याभोवती फिरती. असो, लडीप होत चाललं. एका लेक्चरमध्ये सगळं मला सांगता येणार नाही. प्रत्येक अंतरावरील रेखावृत्तामधील स्थानिक वेळेचा फरक 4 मिनिटे. पाठच करायचा आहे ओ, पाठच. आले तुफान जरी जिद्द ना सोडली, पाठच करायचं आहे, प्रश्नच नाही. हो का, काय म्हणते, इथं एक रेष आहे,
इथं एक रेष आहे, इथं एक रेष आहे, म्हणजे प्रत्येक रेखावृत्ताच्या दरम्यान 4 मिनिटाचं अंतर आहे. किती मिनिटाचं? 4. आपलं ग्रीनिच पासून पुढं 5.5 तास पुढे आहे आपलं, ध्यानात ठेवा. आपलं रेखावृत्त किती आहे? 82 अंश 30 मिनिटे. तर ही ग्रीनिच पासून 5.5 तास पुढे आहे. किती पुढे आहे? 5.5 तास. मग ते कसं काढलंय? हे काय असं गणितच करून काढलंय. मी सांगेल आता उद्याच्या सत्रामध्ये सगळं सांगेल. आता सध्या तुम्हाला काय अडचण आहे का इथपर्यंत मी सांगितलंय कळायला? बघा मी काय काय सांगितलंय आज. एक मिनिट. मी आज काय काय सांगितले बघा रे. आज मी तुम्हाला अक्षवृत्त सांगितले, रेखावृत्त सांगितले, काही काल्पनिक रेषा सांगितल्या. एक मिनिट पुसतोय मी आधी. तुमच्या ज्या काही कमेंट असतील, अडचणी असतील ते मला सांगा. मी तुम्हाला तुमच्या अडचणी सांगतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला थोडं ह्यापेक्षा ॲडव्हान्स देईल आणि काही मागच्या जी काही कन्सेप्ट तुमच्या राहिल्यात ती कमेंट बघून मी तुम्हाला त्याचं शंकेचं निराकरण करेल. बघा करेक्ट आडवी जी रेषा आहे, आधी आपण काय बघितलो? आडव्या रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्त. आणि उभ्या रेषांना काय म्हणतात? रेखावृत्त. अक्षवृत्त एकूण किती आहेत? 181 आणि रेखावृत्त किती आहेत? 360. ह्याची आपण गोळाबेरीज लावली. करेक्ट मधनं जी आडवी रेष गेली मोठी लटक लांब लचक मोठी, तिला नाव काय दिलं? विषुववृत्त. आणि तिला 0 असं आपण कन्सिडर केलं. किती? 0. आपण म्हणजे आपण नाही हो, करणाऱ्याने केलं, आपण फक्त त्यात रट्टा मारायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर ह्याच्या वर किती आहेत म्हणलं होतं? उत्तरेला आहे म्हणून उत्तर ध्रुव 90 अक्षवृत्त आहेत. हे तर उभ्या रेषा बघू नका, आडवं चालू असलं की आडवंच बघायचं. अशा आडव्या रेषा किती आहेत? त्या टोटल 90 आहेत. 0पासून 90. 0पासून खाली बी किती आहेत? मग खाली 90च आहेत. म्हणून काय? इथं दक्षिण ध्रुव. हे झाले अक्षवृत्त. ह्यात सगळ्यात मोठं अक्षवृत्त. विषुववृत्त भारतातनं गेलेल्याचं नाव होतं, असंच गेले बघा. आणि भारतातनं गेलेल्याचं नाव होतं. कर्कवृत्त सेम 23.5 अंशाला जसं वर कर्कवृत्त आहे तसंच 23.5 अंशाला विषुववृत्ताच्या खाली काय गेलेलं? मकर वृत्त. कसलं वृत्त आहे इथं? मकर वृत्त. ओके. आणि त्याच्या बी खाली आला तर 66.5 बघा, 66.5 अंश 30 मिनिटे. अंटार्क्टिका उलाला बर्फाचा खंड. कसला? उलाला. 24 तास बर्फ. कधी जावा बर्फ. कारवा इकडं खाली का गार असेल वरी का गार असेल? अहो सूर्यकिरण लंबरूप पडत नाही तिथं. वरच्या साईडला सूर्य इथं जर असला तर वरच्या साईडला सूर्याची किरण पृथ्वी का अशी करेक्ट सरळ नाही, अशी कुठेतरी कललेली पृथ्वी असते एक साईडला. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही ती ही बघताय बघा, लावलेलं असते पृथ्वीचं. ते असं करेक्ट सेंटरला असतं का थोडं वाकलेलं असतं. त्याला कारण आहे पृथ्वी झुकलेली एक साईडला. आलं लक्षात? मग त्यात उत्तरायण कन्सेप्ट आहे, त्यात दक्षिणायन कन्सेप्ट आहे. दिवसातला सर्वात काय म्हणतात? वर्षातला सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठी रात्र, अमुक फलान बेस्तान सगळंच आहे त्यात. ओके. ती पुढे बघू आपण हळूहळू. वरच्या साईडला बी 66.5 आहे. त्याला आर्किट वृत्त म्हणायचं. काय म्हणायचं? आर्किट वृत्त. ही जी ग्रीन दिसते हे खंड आहेत आणि ब्ल्यू दिसते तेवढं पाणी आहे. किती टक्के खंड आहेत, किती टक्के पाणी आहेत माहिती तुम्हाला सगळंच. ओके. ह्या आडव्या रेषा टोटल बघितल्या आपण अक्षवृत्त म्हणून. आणि अक्षवृत्त काय कन्सिडर करतात? हवामान. त्यानंतर तुमचं ऋतुचक्र. तर रेखावृत्त काय कन्सिडर करतात किंवा काय दाखवतात? तुमची वेळ. आपली वेळ आपणच बदलावी लागते बरं का. आपली वेळ बदलायला शेजारी येणार नाही, आपल्याला आपली वेळ बदलावी लागणार आहे. मग रेखावृत्त काय दाखवते? वेळ. आणि नुसतं वेळ नाही, दिवस आणि रात्र सुद्धा. कारण जी वेळ दाखवते तीच दिवस आणि रात्र बी दाखवते. ऊन वारा पाऊस ही सगळं वेळेवर अवलंबून आहे. आपली वेळ चांगली असेल तर आपल्या आयुष्यात सुखाळ, वेळ खराब असेल तर दुःखाळ. सेम तसंच ही रेखावृत्त वेळ दाखवण्याचं काम करते. काय अडचण इथपर्यंत नाही. चला मग थांबूया आपण आज. एवढंच पुरेसं झालं. उद्याच्या लेक्चरला आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय समजून सांगतो. आणखीन ह्यातले जी काय फॅक्ट्स असतील ते फॅक्ट्स सांगतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. समजला असल्यास लाईक करा, शेअर करा, काहीतरी कमेंटमध्ये सांगत चला. सर असं करा तसं करा, म्हणजे पुढची आयडिया तुमच्या कमेंटमधून येत चलल. ओके. चला थँक्यू. ओके. बाय बाय.